नमस्कार आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. काल दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी बुलढाणा येथे शहरी विभागातही बचत गटांना देणार आर्थिक बळ. उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे. उपमुख्यमंत्र्यांची नगरपालिका निवडणूक प्रचारार्थ बुलढाण्यात सभा. देशोच्चती वृत्तसंकलन. बुलढाणा ग्रामीण भागात बचत गटांना जसे सरकार आर्थिक सहकार्य करते तसेच आर्थिक बळ शहरी भागातील बचत गटांना नगर विकास मंत्रालयाच्या माध्यमातून देण्याची ग्वाही दिली. तीर्थरूप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. हा जिल्हा व हे शहर शिवसेनेचा बालेकिल्ला असून या ठिकाणी भगवे वादळ असल्याने शिवसेना को हराना मुश्किलही नाही, नामुमकिन है, असे ते म्हणाले. बुलढाणा नपा निवडणूक शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ. पूजाताई गायकवाड व सदस्य पदासाठी असलेले 30 उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आज बुधवार नोव्हेंबर 26 रोजी सायंकाळी स्टेट बँक चौकात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव, माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार, आ. संजय गायकवाड, नगराध्यक्ष उमेदवार सौ. पूजाताई गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ना. शिंदे पुढे म्हणाले की मुख्यमंत्री बनल्यापासून लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी हा तुमचा लाडका भाऊ 6व्यांदा बुलढाण्यात आला आहे. ठिकठिकाणच्या सभेत लाडक्या बहिणीची प्रचंड गर्दी आपल्यावरील प्रेम दाखवते. बुलढाण्यात उपस्थित असलेला हा जनसमुदाय सांगतो की विरोधकांची डिपॉझिट गुल होणार असून अध्यक्षांसह सर्वच्या सर्व उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील. पूजाताई यांना यापूर्वीही नगराध्यक्ष पदाचा अनुभव असून आता कनाथ त्यांच्या पाठीशी हा लाडका भाऊ आहे. त्यामुळे संजयने केलेल्या विकासात अजून भर पडेल. प्रगतीचा निर्धार व विकासाचा अजेंडा घेऊन तुमच्यापुढे आलो असून या बुलढाण्याची आन बान शान कायम ठेवणे हातात तुमच्याच हातात असल्याचे ना. एकनाथ शिंदे यांनी सांगून मुख्यमंत्री असताना राबवलेल्या योजनांचा त्यांनी पाढा वाचला. केवळ एका विद्यार्थिनींनी केलेल्या आत्महत्येची बातमी वाचली आणि उच्च शिक्षणासाठीचे सर्व शुल्क माफ केल्याचेही ते म्हणाले. ग्रामीण भागात ज्याप्रमाणे बचत गटांना आर्थिक प्रोत्साहन दिले जाते तसाच आर्थिक हातभार शहरातील बचत गटांना नगर विकास मंत्री म्हणून लावणार असल्याचेही नामदार शिंदे म्हणाले. केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी लाडक्या बहिणीसह एकनाथ शिंदे यांनी ज्या योजना राबवल्या त्या योजना महाराष्ट्र पॅटर्न म्हणून देशासाठी पथदर्शक झाल्याचे सांगत बिहार निवडणूक जिंकण्यासाठी शिंदे साहेबांच्या निर्णयाची कॉपी केल्या गेल्याचेही ते म्हणाले. तर आ. अब्दुल सत्तार यांनी बुलढाणा हा विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले. आ. संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहर व विधानसभा मतदारसंघात केलेला सर्वांगीण विकास सांगत एवढं करूनही आम्हाला लोक नाव ठेवतात पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत तर संजय मागे वळून पाहणार नाही. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे संजय गायकवाड हा कामाने झपाटलेला आमदार असून विकासासाठी 3,000 कोटींचा निधी माझ्याकडून खेचून घेऊन गेला आहे. त्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे, परंतु कामाच्या ओघात तो कधी कधी गडबड करतो, पण त्यामागे सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक हेतू त्याचा असतो, असे ना. एकनाथ शिंदे यांनी सांगून आता मी त्याला मंत्र दिल्यामुळे तो सुधारला असल्याचे सांगितले. हे शहर स्मारकांचे शहर बनले असून त्यामुळे प्रेरणा, ऊर्जा व स्फूर्ती मिळते. फक्त आता संजयने दररोज एका महापुरुषाच्या पुतळ्यापुढे जाऊन 2 मिनिटं स्तब्ध उभे राहत त्यांचा इतिहास आठवावा. तुम्हाला सांगतो, संजय गायकवाड यांना कधीही मागे वळून पाहावे लागणार नाही, असे ना. एकनाथ शिंदे यांनी म्हणतात गर्दीतून टाळ्यांचा कडकडाट झाला. काम करत राहतो, टीकेला कामातून उत्तर देतो, असे ते म्हणाले. आज भारताचा संविधान दिन असल्याने संविधानाचे पूजन सभेला सुरुवात झाली. मंचावर विजय अंभोरे, ओमसिंह राजपूत, मृत्युंजय गायकवाड यांच्यासह शिवसेना व युवासेनाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल वानखेडे व प्राध्यापक अनिल रिंढे यांनी केले. शेवटी 26/11च्या हल्ल्यात बळी पडलेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आणि आन कायम ठेवा असं मी सांगायला या ठिकाणी आलो. विरोधकांचं मला वाटतं या ठिकाणी एवढा प्रचंड जनसमुदाय उपस्थित आहे, एवढे सगळे लोक
2 तारखेपर्यंत मैदानात उतरून डोळ्यात तेल घालून काम केलं तर सर्व विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास तुमच्या या उपस्थितीवर सैनिक हा जो आहे तो कधी घाबरत नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, बाळासाहेब का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता. जैसा संजय है, ये एकनाथ शिंदे है, जो बोलता है वही करता है, जो बोलता वही करता है. एकनाथ शिंदे जो बोलता वो करता है, जो बोलता नहीं वो भी करके दिखाता है. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, एकनाथ शिंदे कमिटमेंट का पक्का है. एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता, असं काम माझं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की यहाँ पर शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है ना, नामुमकिन. इतनी बड़ी फौज यहाँ है और इतनी बड़ी फौज वहां है. कुछ लोग कहते थे, शोले का असरानी का डायलॉग है, वो बोले आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे देखे तो कोई नहीं. वैसा एकनाथ शिंदे का नहीं, आगे भी है पीछे भी है, बहुत बड़ी ताकत है. और इसलिए मैं कहता हूं कि छोटे छोटे शहरों में बड़ी बड़ी बात